नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमातली आजची कथा आहे विनिता ऐनापुरे लिखित एकटा. विनिता ऐनापुरे यांच्या आठवणी दाटतात या कथासंग्रहातली ही कथा आहे. ही कथा ऐका, आवडली तर जरूर लाईक करा, शेअरही करा आणि आमचा पुस्तक वाचन चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर सादर आहे कथा एकटा. शनिवारवाड्याच्या पायऱ्यांवर बसलाय ना हा मंगलमूर्ती भावे, रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर. हो, गॅझेटेड ऑफिसर क्लास 1. रोज असाच बसतो. काय करेल? घर आहे ना, चांगलं मोठं स्वतःचं, अगदी सदाशिव पेठेत आहे. माणसं आहेत ना सगळी, बायको, मुलं, मुली, सुना, नातवंड, जावई सगळी आहेत. मुली आपापल्या घरी सुखानं नांदतायत. हा रोज संध्याकाळी शनिवारवाड्याच्या पायऱ्यांवर येणारी जाणारी माणसं पाहत हातातल्या पुड्यातला एक एक खारा दाणा तोंडात टाकत निश्चल नजरेनं उभा असतो. एक काळ असा होता की ह्याच्या नजरेनं सुद्धा लोकांच्या अंगाचा थरकाप व्हायचा. आणि आता कुत्रं सुद्धा हाड म्हटलं तर जागचं हलत नाही आणि हा हाड म्हणतही नाही. कारण आपल्या शब्दाला काडीचीही किंमत नाही हे ओळखण्या इतका तो सुजाण आहे. आणि जेव्हा शब्दाला किंमत होती तेव्हा ती आपल्या शब्दाला नव्हती, खुर्चीला होती हेही तो जाणून आहे. ह्याच खुर्चीनं तर मंगलमूर्ती भावेला जगापासून तोडलं, एकाकी केलं. बायको, मुलं, नातवंड असूनही एकाकी. आजही बसल्या बसल्या त्याला स्पष्ट आठवतंय तो एम.ए. झाला ते वर्ष. कारण त्याच वर्षी त्याचं लग्नही झालं. हो, वयाच्या 22-23व्या वर्षीच मंगलमूर्तीचं लग्न झालं. घरात म्हातारे आजी आजोबा होते, त्यांना पतवंड बघितल्याशिवाय मरायचं नव्हतं. पण मंगलमूर्ती एम.ए. झाला तरी आजी आजोबांना त्याची बायको मात्र शिकलेली करायची नव्हती. कारण शिकलेल्या मुली नाठाळ असतात, स्वयंपाकघरात त्यांचं मन लागत नाही. न शिकलेल्या मुली सासरी खालच्या मानेनं राहतात. मंगलमूर्ती एम.ए. झाला तरी तो घरात सर्वात लहान होता. आजोबा आणि वडिलांदेखत तो तोंडातून शब्द कसा काढणार? परिणामी मंगलमूर्तीचं लग्न फायनलही न झालेल्या मालतीशी झालं. भारंभार सोनं घेऊन मालती सासरी आली. तरी ती अशिक्षित हा सल मंगलमूर्तीच्या मनाला टोचत होता. आणि आपण अडाणी, त्या मानानं आपला नवरा फार मोठा शिकलेला, ही मालतीला टोचणी. त्यामुळे मंगलमूर्ती सतत जितका अरेरावीनं वागला तितकीच मालती आयुष्यभर खालच्या मानेनं वावरली. 4 मुलं होऊनही दोघांची मनं कधीच जुळून आली नाहीत. मालतीशी बोलताना आपण चढ्याच आवाजात बोलायला हवं ही मंगलमूर्तीची ठाम समजूत. तोंड वर करून मालतीनं कधी उत्तर दिलंच नाही. आपला नवरा एवढा मोठा शिकलेला, आपण अडाणी, त्याचं बोलणं चुकीचं कसं असेल? लग्नानंतर 2 वर्ष तर मालतीची मंगलमूर्तीशी गाठच पडली नव्हती. पण मंगलमूर्तीची बदली नगरला झाली आणि त्याच्या पाठोपाठ मालतीची रवानगी झाली. बिराड केल्यावर पहिल्याच दिवशी मालतीनं मुकाट्यानं स्वयंपाक आटोपला आणि दोघांची पानं घेतली. पुण्याच्या घरात मोठी माणसं होती. कधी आपल्या दोघांना एका वेळी जेवण्याची वेळ आली नाही. आता दोघंच आहोत, जोडी जोडीनं जेवू हा मालतीचा विचार. हे काय, 2 पानं कोणाची? मंगलमूर्ती इतक्या मोठ्या आवाजात बोलला की मालतीच्या हातातलं पातेलच पडलं. आपली दोघांची. कोण दोघं? तुम्ही आणि मी. हे काय बोलतच वागणं? दोघं एकदम? मला या असल्या गोष्टी आवडत नाहीत. मी जेवायला बसलो की उभं राहून वाढत जा, कळलं? शिक्षण तर नाहीच निदान. मंगलमूर्ती पुढे बोलण्यापूर्वीच मालतीबाईंनी आपलं ताट उचललं. जेवताना कधी स्वयंपाक चांगला झाला नाही म्हणून, कधी ताक करायचं राहिलं म्हणून, तर कधी काय. मंगलमूर्ती सतत मालतीबाईंच्या अडाणीपणाचा उद्धार करत राहिला. दोघांच्या मध्ये जणू एक अदृश्य भिंत उभी राहिली.
मुलं झाली तरी त्या भिंतीची एक वीटही ढासळली नाही. ती अभेद्यच राहिली. उलट मुलं ही मंगलमूर्तीपासून दूर दूर राहिली. मालतीबाई आदर्श सासूरवाशीण म्हणून नावाजली गेली, तरी आदर्श पत्नी म्हणून कधीच नव्हे. कारण मंगलमूर्ती एम ए होता, ऑफिसर होता आणि मालतीबाई 4च इयत्ता शिकलेल्या. त्या दोघांची बरोबरी कशी होणार? इंद्राचा ऐरावत आणि श्यामभट्टाची तट्टाणी यांची का कधी तुलना होते? भलतंच काहीतरी. नोकरीमध्ये मंगलमूर्ती जसजसा वर चढू लागला, तसतशी गावात वेगवेगळ्या कार्यक्रमाची त्याला आमंत्रणं यायला लागली. सपत्नीक येण्याचा आग्रह होऊ लागला. नाही तरी कसं म्हणावं आणि न्यावं तरी कसं? मालतीबाईंना वागण्याची पद्धत नाही. अडाण्याचा गाडा, उगीच 4 लोकात हसवायचं. पण एव्हाना मालतीबाई एकट्या नव्हत्या. त्या 4 मुलांची आई झाल्या होत्या. सांगायला सबब चांगली होती. मंगलमूर्ती कायम बाहेर. मालतीबाईंचं घराबाहेर पाऊल पडलंच नाही. दोघांच्या मध्ये असलेली भिंत किंचितही डगमगली नाही. मालतीबाई ह्या अशा कायम मंगलमूर्तीजवळ असूनही दूर. मुलंही दूरच राहिली. कारण लहानपणापासून त्यांनी एकच मंत्र ऐकला आणि मनाशी जपला. बाबांना ते आवडत नाही. मंगलमूर्तीचे आजी आजोबा आता हयात नव्हते. पण मुलांचे आजी आजोबा होते ना. ते नातवंडांना धाक दाखवत. असं करू नकोस, बाबांना आवडणार नाही. एकदा मोठ्या रघुनाथला शाळेत चित्रकलेचं बक्षीस मिळालं. बक्षीस घेऊन तो धावत घरी आला. दाराशीच आजोबा भेटले. रघुनाथनं उत्साहानं बक्षीस दाखवलं. रघुनाथा, अरे तुझा बाप एवढा हापसर, तू असली चित्र काढून काय भिंती रंगवणारीस का? अभ्यासात डोकं घाल. रघुनाथाच्या मनाचे रंगच विस्कटले. बक्षीस घेऊन मंगलमूर्तीच्या पुढे जायचं धाडसच त्याला झालं नाही. मालतीबाईंनी रघुनाथाचं बक्षीस देवापुढे ठेवलं आणि त्याच्या हातावर साखर ठेवली. रघुनाथाच्या खालचा रामचंद्र लहानपणापासून खेळण्यात हुशार. कबड्डी म्हणजे रामचंद्र आणि रामचंद्र म्हणजे कबड्डी असं समीकरणच तयार झालं होतं. घरात यायचा तो सुद्धा एका चवड्यावर नाचत नाचतच. तोंडल्यानं कबड्डीचा मंत्र. एकदा शाळेतले सामने संपले. रामचंद्र घरी आला तो हातात मावतील न मावतील इतके कप आणि बिल्ले घेऊन. शिवाय बरोबरच्या मित्रांच्या हातात चॅम्पियनशिप मिळाल्याची ढाल. सगळे घरात शिरले ते आरडाओरडा करतच. दुपारची वेळ. बाबा घरात नाही ही रामचंद्रची समजूत. त्यामुळं अचानक मंगलमूर्तीला समोर बघून तो घोटाळला. या. मंगलमूर्तीचा आवाज ऐकून रामचंद्र आणि त्याचे मित्र सगळ्यांचीच पावलं थबकली. आवाज घशातच विरले. वर या. रामचंद्र बाबांच्या समोर उभा राहिला. हे काय एवढं? बाबा खेळांचे सामने झाले ना, तर रामचंद्र उत्साहाने बोलायला लागला. झाले ना, मग आता कचरा फेकून द्या. कचरा? रामचंद्रचे ओठ थरथरायला लागले. हो, कचराच. हे कप, हे बिल्ले, ही शीळ यांचा आयुष्यात काही उपयोग होत नाही, कळलं? आणि ज्याचा उपयोग नाही तो कचराच. तेव्हा ते फेकून द्या आणि अभ्यासाला लागा. थोरले ते पेंटर होतील, तुम्ही कबड्डी खेळा. नालायक झाले. मंगलमूर्तीच्या एकेका शब्दासरशी एक एक मुलगा हळूच काढतं पाऊल घेत होता. त्याचं बोलणं झालं तेव्हा आत मालतीबाईंचे डोळे लालभडक झाले होते. बाहेर रामचंद्र कोरड्या नजरेनं एकटक आपल्या वडिलांकडे बघत होता. बाबा आज जसे बिल्ले आणि कप मिळून आणलेत ना, तशीच अभ्यासात बक्षिसं मिळून आणि तरच. बोलणं सोपं आहे महाराज. मी काहीच बोलत नाही, काय ते करून दाखवीन. रामचंद्रनं आपला शब्द खरा करून दाखवला. MSc झाला तेव्हाही केमिस्ट्रीचं रेकॉर्ड त्याने मोडलं, पण त्याच्या मनाची जखम कधीच बुजली नाही. रामचंद्रच्या खालची अलका, आपल्या आईसारखीच खाली मान घालून वावरणारी. त्यामुळे मंगलमूर्ती घरात आला की ती बाहेर. लेकीचं आणि बापाचं जे जिव्हाळ्याचं नातं असतं ते कधी जुळलंच नाही. रघुनाथ आणि रामचंद्र सारखंच मंगलमूर्ती अलकाला शिकवत होता. तिच्यावर खर्च करत होता. कपडा लत्ताही होत होता. तरीही होत होत्या त्या सगळ्या गोष्टी कर्तव्य म्हणूनच. भावनेचा त्यात अंश सुद्धा नव्हता. अलकाच्या पाठीवर सगळ्यात धाकटी श्यामला. ही वरच्या तिन्ही भावंडांपेक्षा निराळी. वडिलांच्या तोंडाला तोंड देणारी. तरीही बाप लेकींमधले भावबंध नव्हतेच. अशी ही आतड्याची नाती असलेली पोटची पोरं दुरावलेली. मंगलमूर्ती आणि मालतीबाईंच्या मध्ये भिंत होती. तशीच मंगलमूर्ती आणि मुलांच्यातही होती.
सदोदित एक दुरावा, परकेपणा, धाक. मालतीबाईंनी संसार केला तो अलिप्तपणानं. 4 मुलं चांगली निघाली, पण बापाशी वागणं कर्तव्य म्हणूनच. मुली लग्न होऊन सासरी गेल्या. त्यांची जागा भरून काढायला घरात 2 सुना आल्या. सगळे एकत्र होते. मालतीबाईंनी घराला स्वरूप चांगलं ठेवलं होतं. अजूनही मुलं बाहेरून आली की आईशी मोकळेपणानं बोलतात. आई अडाणी असली तरी तिचा सल्ला घेतात. सुनाही आईच्या मायेनं वावरणाऱ्या सासूला मानतात. मुलं मंगलमूर्तीला वगळतात असं नाही, पण संबंध जन्मभर जे अंतर मनात रुजलं ते कमीच होत नाही. चिंटू, मिंटू, डॉली ही नातवंड मंगलमूर्तीच्या जवळ खेळायला जातात. मंगलमूर्तीच्याही मनात काहीतरी हलतं. हात पुढे करावासा वाटतो. नातवंडांचं जावळ कुरवाळावंसं वाटतं. पण तेवढ्यात सून बाहेर येते, मुलाला उचलून घेते आणि बजावते, आजोबांना त्रास द्यायचा नाही. त्यांना आवडत नाही त्रास दिलेला. सून सहज सासऱ्याच्या आदरापोटी बोलते, पण मंगलमूर्तीच्या हृदयाला घरं पडतात. पण उपयोग नाही, कारण मध्ये पडलेलं अंतर. सगळं असूनही मंगलमूर्ती एकाकी आहे. घरातल्यांची ही परिस्थिती. बाकीचे नातेवाईक तर कधी त्याच्या वाऱ्यालाच उभे राहिले नाहीत. अगदी सुरुवातीला मंगलमूर्तीचे काका आपल्या मुलाला घेऊन मंगलमूर्तीच्या ऑफिसात गेले. आपल्या मुलाला त्यानं नोकरी लावावी ही त्या काकाची इच्छा. मला या कामाकरता भेटत जाऊ नका. मी नातं जाणत नाही. या एकाच वाक्यानं काका तुटले आणि ती बातमी ऐकून बाकीचे नातेवाईक दुरावले. कडक स्वभाव एवढं एकच वर्णन सगळ्यांना 4 हात दूर ठेवायला अगदी पुरेसं होतं. त्यामुळं कोणी लग्न कार्याचं आमंत्रण करण्यापलीकडे फारसं आलं नाही. मग गप्पा मारणं वगैरे तर दूरच. खरं सांगायचं तर गप्पा मारण्याचा मंगलमूर्तीचा स्वभाव नव्हता. आपलं काम आणि आपण ह्या पलीकडे त्याला जगच नव्हतं. पण निवृत्त झाला आणि कामाचं जग संपलं. ऑफिसच्या कामापलीकडे मंगलमूर्तीला कधी नाही वाचनाचं वेड, ना कसली आवड. सिनेमा, नाटक सोडा, पण घरातल्या घरात रेडिओ सुद्धा कधी ऐकला नव्हता. त्यामुळे जगात कितीतरी सुंदर गोष्टी आहेत, याचा मंगलमूर्तीला पत्ताच नव्हता आणि निवृत्त झाल्यावर त्याला पत्ता लागला, तरी त्याला त्या गोष्टींचा आस्वादच घेता येईना. आयुष्यात ज्याची चव कधी पाहिलीच नाही, त्याची गोडी कशी कळणार? चव घ्यायचं सुद्धा एक वय असतं. ते निघून गेल्यानंतर संबंध आयुष्य बेचव होतं, हे कळायला सुद्धा मंगलमूर्तीला वयाची 58 वर्ष जावी लागली. मित्र तर मंगलमूर्तीला कधी मिळालेच नाहीत. कारण शाळा कॉलेजची मैत्री पुढे टिकली नाही. त्यातून नोकरीत हात ओले करून घेण्याची संधी असूनही मंगलमूर्ती संपूर्ण कोरडा राहिला. त्यामुळे ऑफिसमधल्या बाकीच्यांनाही तसंच राहावं लागलं. त्यामुळे खरं तर त्याला शत्रूच निर्माण झाले. आणि जे मैत्री आहे असं दाखवत होते, ते आपल्याकरता नसून आपल्या खुर्चीकरता आहे, हे मंगलमूर्तीलाही पूर्ण ठाऊक होतं. 30 वर्षांहून अधिक काळ नोकरी करून मंगलमूर्तीला एकही मित्र नव्हता. सर्वजण असूनही नातं नाही. सर्व गोष्टी उपलब्ध असून आवड नाही. पैसा असून त्याचा भोग कसा घ्यावा हे कळत नाही. गप्पा गोष्टी करायला मित्र नाहीत. मनातलं बोलायला नातेवाईक नाहीत. खरं तर नाही असं काही नाही. तरीही मंगलमूर्ती एकटा आहे. शनिवारवाड्याच्या पायऱ्यांवर बसून येणारा जाणारा पाहतो आहे.